संवाद साधतात हे सगळं आपल्या जे काही जुन्या आठवणी आहेत किंवा वेळ तर मिळत नाही प्रत्येकाला मुंबईमध्ये, मात्र वेळात वेळ काढून एकमेकाची विचारपूस करून एकमेकाच्या आनंदात या ठिकाणी सामील होतात. आज हेच मित्र आज आपल्याशी चर्चा करणार आहात. आज तुम्ही मुंबईला आलात, मुंबईला काय काम काढलं होतं आणि ते कामाचं नियोजन कसं आहे आजचं? आज आम्ही राष्ट्रीय गोरक्षण मंचाच्या वतीने देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सीड बॉल वाटपचा कार्यक्रम केला. त्या वाटपचा कार्यक्रम केलेला आहे. त्यांना कार्य अहवाल दाखवण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती पत्नी अमृताताई फडणवीस यांना भेटून ते कार्य अहवाल देणार आहोत. त्यासाठी आम्ही आलो. बरं. एकूण किती सीड बॉल वाटप केले? एकूण त्यांच्या 56,000 सीड बॉल वाटप केले. कसा बनलेला सीड बॉल? म्हणजे सीड बॉल आपला शेण, माती आणि यामधून त्या वृक्षाचे बी टाकून बनला, कारण ते कुठेही रोडच्या कडेला टाकले त्याचा वृक्ष उगू शकतो. असे कोणकोणत्या बिया त्यांच्यात ओळ आपलं पिंपळ, चिंच, लिंब असे विविध वृक्ष आहेत. आता मग सीड बॉल जिथं लावले तिथं आतापर्यंत उगवण क्षमता किती आहे? आता उगवण शब्दात आम्ही काय केले, वारीमध्ये वारकऱ्यांना वाटलेले, प्रत्येक घरी माऊलीचा प्रसाद म्हणून लावा म्हणून असं वाटले. त्याच्यामुळे ते माऊलीचा प्रसाद म्हणून लोक प्रत्येक वारकरी घरी लावील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही वारीत वाटलेली प्रत्येक वारकऱ्याला. अच्छा, परत ते झालं, परंतु आता त्यांचं जे काय सध्याला तुम्ही 56,000 वाटलं म्हणताय, आता हे उद्देश काय वाटणे? उद्देश हे पर्यावरण, पावसाचं प्रमाण कमी वरचेवर, त्याच्यामुळे पर्यावरण प्रदूषण कमी व्हावं, वृक्ष वाढावा या उद्देशाने आम्ही आगळा वेगळा उपक्रम साजरा केलेला आहे फडणवीस साहेबांच्या वाढदिवस. हे होते आमचे मित्र. त्यांनी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब, जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त 56,000 सीड बॉल जे आहे ते वाटप केलेले आहेत. आणि आज त्या आवाज जो आहे तो फडणवीस ताईंच्या हस्ते या ठिकाणी तो अहवाल सादर केला जाणार आहे. आज माझ्यासोबत दुसरे बोलण्याकरता आमचे पीए आहेत मित्र. त्यांना वेळ मिळत नाही, परंतु आज ते आपल्या सोबत आहेत. खूप गर्दा असते त्याच्या पाठीमाग, परंतु आपल्या गावाकडचा माणूस हा माणूस असतो. माणसाला वेळ देऊन विचारपूस करणारी, एक माणुसकीचं नातं जपणारे आज आपल्यासोबत अशोक भाऊ आहेत. अशोक भाऊ, सगळा वेळ कसा म्हणजे मुंबईमध्ये असताना सगळ्याला तुम्ही जपता, सगळ्या जाती धर्माचे लोक तुमच्याकडे येतात, तुम्ही चहा पाण्याची विचारपूस करताय, हे सगळं जे काय बीडच्या अंतःकरणामधून येतंय, ही कुठली प्रेरणा मिळते? मी मुंबई मंत्रालयात काम करत असताना आपल्या गेवराई असेल, बीड जिल्ह्यातील असेल, माजलगाव या ठिकाणी सगळे काही मित्रपरिवार येतो, काही वृद्ध येतात, महिला येतात. एक अपेक्षा असते बा की आपला माणूस आहे, आपण भेटलं म्हणजे त्यांना थोडा आधार वाटतो. या मुंबई सारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये लवकर कुणाची व्यवस्था लागत नाही, राहण्याची असेल, बाकी काही गोष्टी असेल. तर माझं एक सामाजिक कार्याच्या या हेतूने त्यांच्याही थोडं मदतीला आपण गेलं पाहिजे, हा माझा हेतू असतो त्या मागचा. आणि मी सर्वांची मदत करण्याचा नक्की प्रयत्न करतोय आणि यापुढे करीत राहील. बीड मधून तर भरपूर लोक येतात आपल्याकडे. साधारणतः महिन्याला साधारणतः संख्या किती असू शकते का? बापरे, सगळ्यात जास्त जर म्हणलं तर या मंत्रालयात आणि काही फिरण्यासाठी सगळ्यात जास्त आकडा असेल तर आपल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांचा आहे. खूप लोक येतात, खूप लोकांच्या अडचणी असतात. कुणाला मंत्रालयात काही माहिती नसतं, कुठला डेस्क माहिती नसतो, कुठं काय. तर ते माझ्या पद्धतीने मला जेवढं काय ज्ञान आहे मी त्यांना तेवढी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करतो. आणि यापुढेही माझ्या बीड जिल्ह्यातल्या असतील, माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या मित्रपरिवाराला एक विनंती असेल की या ठिकाणी जर तुम्ही आलात, कधी आलाच कधी, तर नक्की भेटू आपण. तुम्हाला नक्की माझ्याकडून फुलाची पाकळी मदत नक्की होईल. निश्चितच हे काही माणुसकीचे नाते जपलेले आहेत. अशोक भाऊनी त्यांनी सांगितलं की माझ्या पद्धतीने आलेल्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला, गरजू व्यक्तीला जिथं अडचण आहे तिथं मी आहे, मला संपर्क करा. मात्र जे काही जिव्हाळ्याचा आणि माणुसकीचं नातं या माणसाने जपलेलं आहे ते खूप मोठं आहे. आणि गावाकडे सुद्धा काम खूप मोठं आहे. भविष्यामध्ये हेच नेतृत्व, हेच व्यक्तिमत्व आपल्याला जिल्हा परिषद मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. निश्चितच त्यांच्यासाठी पुढील हे जे काही आताचं काम, त्यांना पुढची पावती मिळण्याची शक्यता आहेत. म्हणून या ठिकाणी आज सगळे मित्रमंडळ आपल्याला भेटलेले आहेत. एकत्रित बघूया आपण सगळ्या गोष्टी, एक मित्र परिवारात राहून
भविष्यातले जे वेध आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला मिळत राहतील. त्यामुळे जो माणुसकीचा संवाद आहे एक दिवाळ्याचा, हा माणूस पुढे देखील सुरू ठेवणार आहे. PN मराठी करता सुहास बोर्डे, मंत्रालय, मुंबई.